आताची सर्वात मोठी बातमी. सांगली जिल्ह्यातील तडजोडीच्या राजकारणाला तडे देत प्रस्थापित नेत्यांनी उमेदवारी डावलण्यासाठी लावलेल्या षडयंत्राचा दरवाजा फोडून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा 1 लाखाच्या मताधिक्याने बहुमताने विजय झाला. मैं हूं ना हा विशाल यांच्या प्रचारातील ही टॅगलाईन होती. सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष खासदार म्हणून इतिहास घडवीत विशाल पाटील यांचा दिल्ली स्वारीचा मार्ग मोकळा झालाय. निकालाच्या पहिल्या फेरीपासून काँग्रेस भवनासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. राज्यभरात चर्चेत असलेल्या सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वांना उत्सुकता होती. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असूनही प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांना उमेदवारीसाठी डावलण्यात आले. त्याऐवजी जिल्ह्यात ताकद नसतानाही महाविकास आघाडीकडून उद्धव सेनेची उमेदवारी पैलवान चंद्रहार पाटील यांना देण्यात आली. विशाल पाटील यांना उमेदवारी डावलण्यामागे सांगलीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या काही नेत्यांचे तडजोडीचे राजकारण झाले. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या षडयंत्राला आम्ही फसलो अशी कबुली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगलीतील सभेत दिली. त्यामुळे जिल्ह्यातील षडयंत्राचे व तडजोडीचे राजकारण सांगलीच्या मतदारांनी उधळून लावले. सांगलीचे मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे घराणे संपवण्यासाठी त्यांच्या वारसदारांना उमेदवारी डावलली. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस अस्तित्वाचा प्रश्न आहे अशा मुद्द्यामुळे विशाल पाटील यांच्याविषयी सहानुभूतीची लाट जिल्हाभर तयार झाली. त्यामुळे गावागावात व गटातटात विखुरलेला काँग्रेस कार्यकर्ता प्रदेश कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एकवटला. त्यांनी विशाल पाटील यांना अपक्ष उमेदवारीसाठी आग्रह केला. नेत्याऐवजी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच निवडणूक हाती घेतल्याने सहानुभूतीची लाट तयार झाली. या लाटेत विरोधी भाजपचे खासदार संजय पाटील व चंद्रहार पाटील यासारखे दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. अपक्ष विशाल पाटील हे विजयी झाले असले तरी त्यांच्यामागे काँग्रेसचे कार्यकर्ते भक्कमपणे उभे राहिल्याने त्यांनी जल्लोष केला. विशाल पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाने बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी लढवली. मात्र वंचितचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर, माजी आमदार विलासराव पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे हे वगळता एकाही नेत्याने विशाल पाटील यांच्यासाठी प्रचारसभा घेतली नाही. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर विश्वजित कदम यांचा छुपा पाठिंबा असला तरी थेट तेही विशाल पाटील यांच्या प्रचारसभेला येऊ शकले नाहीत. अनेक नेत्यांना उघडपणे काम करण्याची इच्छा असूनही कोणी युती धर्म तर कोणी आघाडी धर्म पाळण्यासाठी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा देऊ शकले नाहीत. उलट जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघातील नेते महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत तर विशाल पाटील यांच्या मागे केवळ कार्यकर्ते भक्कमपणे होते. त्यामुळे विशाल पाटील यांच्या विजयामागे कार्यकर्ते जिंकले व नेते हरले अशीच चर्चा आहे. एवढं प्रेम जनतेने मला दिलेलं आहे. मी अपक्ष उमेदवार होतो. अपक्ष उमेदवार असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. पूर्णपणे मी ह्या निवडणुकीचा निकाल पाहून भारावून गेलेलो आहे. एवढं प्रेम जनतेने मला दिलं. एक अपक्ष उमेदवार वसंतदादांचा नातू म्हणून मी लढतोय आणि म्हणून जी साथ मिळाली आहे. चिन्ह नवीन असून सुद्धा सगळी अडचण असताना सुद्धा चिन्ह नाव खाली गेलं. अशा वेगवेगळ्या अडचणी भाजपने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. ही निवडणूक चोरायचा प्रयत्न केला. वेगवेगळे आमिष दाखवले. पैशाचा आम्ही वापर केला. सगळे प्रशासनाचा वापर केला. सगळं करून सुद्धा जनतेने निर्णय घेतला आणि म्हणून आज मी आघाडीवर आहे. मी ह्या ठिकाणी जनतेचे आभार मानतो. खास करून काही लोकांचे आभार मला मानावे लागणार, ते मी मानलेच पाहिजेत. बाळासाहेब आंबेडकरांनी मला पाठिंबा दिला. एक मोठा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या निर्णयामुळे मी ह्या ठिकाणी मला एवढं चांगलं मताधिक्य मिळालं. ते ह्या ठिकाणी पिछाडीवर आहेत हे मला दुःख होते, पण संविधानाचा रक्षक म्हणून मी त्या ठिकाणी जातो ह्याचा मला अभिमान आहे. ते काम मी चांगल्यापणे करणार. मला ह्या ठिकाणी अजितराव घोरपडे सरकारांनी त्यांच्या पक्षाची अडचण असताना सुद्धा मला पाठिंबा दिला. विलासराव जगताप साहेबांनी पक्षाचा राजीनामा देऊन मला या ठिकाणी पाठिंबा दिला. जयश्री वहिनी काँग्रेस पक्षाचे असून सुद्धा त्यांनी जाहीर व्यासपीठावर येऊन प्रत्येक घरगुती जाऊन गल्ली गोळात जाऊन माझा प्रचार केला. प्रतीक दादा, आमचे घरचे सगळे, माझी आई, सगळ्यांनी जोरदार काम केलं. हे सोडून मला स्वर्गीय कदम साहेबांना मानणारा ह्या जिल्ह्यात, ह्या राज्यात खूप मोठा गट आहे. ह्या सर्व गटांनी माझ्या मागे माझी पाठराखण केली. मोठ्या मताधिक्य मला दिलं. स्वर्गीय आराराबा पाटील साहेब यांचाही मानणारा ह्या जिल्ह्यात मोठा वर्ग आहे. त्यांचा जो मतदारसंघ आहे, विधानसभा मतदारसंघ जे सुमित्रा आता नेतृत्व करतात, तो स्थानिक संजय काकांचा म्हणजे मावळत्या खासदारांचा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघात सुद्धा मला मताधिक्य मिळते. याचं कारण म्हणजे स्वर्गीय आबांच्या माझ्यावर असलेले आशीर्वाद.
स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचं 2-4 महिन्यापूर्वी निधन झालं. ते ज्या मतदारसंघाचे आमदार होते त्या मतदारसंघातले आणि जिल्ह्यातले त्याला मानणारा पूर्ण वर्ग हा माझ्या पाठीमागे राहिला. जवळजवळ 17-18 हजार मताचं मताधिक्य मला त्या मतदारसंघातनं मिळताना दिसते. हे निश्चितच त्यांचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजे. विट्यासारख्या शहरात सुद्धा नगरसेवकांनी सगळ्यांनी माझ्या पाठीमागे यायचा निर्णय घेतला. विटा शहरात मला वाटतं तुम्ही पिछाडीचा विटा शहरात सुद्धा मला मताधिक्य मिळाला. मिरज शहरात भाजपचे आवटी असतील, देवमाने असतील, दुर्वे असतील, त्यांच्या राष्ट्रवादी बागवान असतील, काँग्रेसचे सगळे नगरसेवक असतील, त्या सगळ्यांनी माझा धाडसाने माझं काम केलं आणि म्हणून मिरज विधानसभा मतदारसंघात जवळजवळ 25,000चं मताधिक्य मला इथं मिळायला लागले. सांगली मतदारसंघात सुद्धा 18 ते 20,000चं मताधिक्य मिळाले. सांगलीत ते काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे माझ्या पाठीशी राहिल्यानं यात सरळ दिसून येते. हा विजय हा जनतेचा आहे. विश्वजित कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे, जी एकी आहे, ती आता कायमची एकी आहे. ती अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षश्रेष्ठींची चर्चा करून मला कळवतील. त्या पद्धतीनं पुढची वाटचाल. प्रत्येक निवडणुकीमध्ये विशाल पाटलांना संघर्ष करावा लागला, मात्र एकच कामगिरी केली जी ऐतिहासिक केली. कारण सांगलीमध्ये आतापर्यंत कधीही अपक्ष उमेदवार निवडून आले नव्हते. हे पहा, अपक्ष उमेदवार जरी असला, अपक्ष चिन्ह जरी असलं तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे. काँग्रेस पक्षाच्या कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे. त्यातनं माझा विजय झालाय याची जाणीव मला पूर्णपणे आहे. महाविकास आघाडीमध्ये जाणार आहात का? मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वजित कदमांना ते कळवतील. त्या पद्धतीने वाटचाल माझी राहणार. खूप आनंद होतोय. सांगलीच्या जनतेने आम्हाला पूर्णपणे विश्वास दाखवलेला आणि तो आज विश्वास खरा ठरलेला आहे. आणि सांगलीच्या जनतेचं आणि पूर्ण मतदारसंघाचं खूप आभार. त्यांना एवढा संघर्ष करावा लागला. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून बघताय सगळ्या महिलांची मूळ बांधली होती. कशा पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रयत्न केला आणि काय वाटतं? नाही, महिलांना नक्कीच एक बदल पाहिजे होता आणि महिलांना पण विश्वास दिला आहे की येत्या काळात आता दादा खासदार झाल्यावर नक्कीच आम्ही महिलांसाठी भरपूर काम करू आणि महिलांसाठी नक्कीच झटू. आणि हा मी विश्वास महिलांना दिला आहे आणि महिला आमच्या पाठीशी राहिलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी महिलांचाही खूप आभार. दादा आता निवडून आले, दादाकडनं तुमची अपेक्षा काय आहेत? लोकांसाठी दादांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? माझे काही अपेक्षा नाही आहेत. आम्ही जनतेसाठी काम करणार आहे. जसं वसंतदादा काम करायचे, प्रकाश बापू काम करायचे, प्रतीकदादांनी काम केलंय. आमच्या रक्तात वसंतदादांचं रक्त आहे आणि आम्ही जनतेसाठीच काम करणार आहे आणि 5 वर्ष आम्ही जनतेसाठी झटणार आहे.